नमस्कार. साने गुरुजी कथामाला जत तालुका अध्यक्ष श्री सुभाष शिंदे तुम्हाला एक कथा सांगणार आहे. एक गाव असतं आणि त्या गावामध्ये अनेक कुटुंब राहत असतात. एक श्रीमंत कुटुंब असतं. त्या कुटुंबामध्ये सेवा करण्यासाठी अनेक नोकर चाकर असतात. त्या ठिकाणी एक गंगूबाई नावाची एक बाई असते आणि त्या बाईचा नवरा वारलेला असतो. त्याच्या पदरी एक मुलगा असतो, त्याचं नाव गोपाळ. ती बाई त्या घरामध्ये काम करत असते आणि काम करताना ती मालकीण काय करायची, ह्या गोपाळसुद्धा काम सांगायची, अरे ते आण, ते आण, साहित्य आण, भाजी आण, दुकानला जा, डबा दे मुलाचा. आणि त्या बाईचा मुलगा शाळेत जात होता. मग दररोज गोपाळा ती सांगायची, अरे डबा घेऊन ये जा म्हणून सांगायची. गोपाळ डबा घेणार, रमत गमत जाणार आणि जाताना वाटेमध्ये निसर्ग बघणार, झाडे झुडपे, पक्षी, प्राणी हे बघत जाणार. आणि शाळेजवळ आल्यानंतर तो बघायचा गणवेशामध्ये असणारी मुलं खेळायची, बागडायची, उड्या मारायची आणि हा पण त्याच वयाचा होता. पण ह्याची एक अडचण होती, म्हणजे काय, ह्याची गरिबी होती. ह्याचे वडील वारलेले होते, पण याला कोण देणार, पाठीपेशी कोण देणार. कारण जेवणाचं बांधव होतं त्याचं. तो जाणार आणि तिथे शिपायला म्हणणार, अहो हा डबा तेवढा द्या म्हणणार. पण डबा दिल्यानंतर त्याची पावले त्या शाळेत जवळून जायची नाहीत. तो काय करायचा, त्या कोपऱ्यात जाऊन निवांत बसायचं, बघायचा प्रार्थना मुलं कशी येतात, प्रार्थना कशी म्हणतात, कवायत कशी करतात, कशी मुलं आत जातात. आणि हे झाल्यानंतर तो काय करायचा, मुलं वर्गामध्ये गेली ते खिडकीपाशी यायचा आणि चोरून तो बघायचा शिक्षक कशी शिकवतात, मुलं अक्षर कसे काढतात. त्याला वाईट वाटायचं. त्याला वाटायचं माझे वडील वारलेत, हा माझा का दोष आहे, मला जो शिकायला पाहिजे. मग तो परत घरी जातो आणि आईला म्हणतो, आई मला शाळेत घाल ना गं, तू मला जावडते गं. मी तो डबा द्यायला जातो आणि त्यावेळेला मी दृश्य पाहतो, आई काय करते, त्या कानाने ठेवून देते. हा रडतो, आई मला का मारलंस. अरे बाळा, आपल्या जेवणाचं वांदा आहे आपलं, तू असं का करतोस. तुझे वडील नाही आहेत, तर चार भांडी घासतो म्हणून आपण पोटं भरतो, घेण्यासाठी पैसा लागतो, दप्तर लागतात. मग तो म्हणतो, आई चुकलं माझं, मी ह्यापुढं शाळेला घाल असं म्हणणार नाही आहे. गोपाळ हा काय करतो, त्या घरामध्ये काबड कष्ट करतो, कामं करत असतो. तेवढ्यामध्ये काय होतं, तो घरमालकाचा मुलगा तो तिथं कामाला असतो, तो मुलगा ह्यानं आलं की त्याचं दप्तर घेऊन त्या दप्तरामधले तो वह्या पुस्तक घेतो आणि त्या अक्षर गिरवत असतो. तो अक्षर गिरवतो, अक्षर येतात, हे येतात, इंग्रजी पण येऊ लागतं, वास्तव करतो. आणि काय करतो तो, असंच एकदा डबा जाताना एक शिक्षक त्याला बघतात. एक मुलगा दररोज येतो आणि त्या खिडकीचं काय बघतो, हा चोरी करणार असं वाटतो. शिक्षक त्याला काठीनं ठापकीन मारतो. गोपाळ म्हणतो, हो मला सर का मारलं. अरे चोरठ्या, दररोज येऊन काय करतोस. नाही सर, तुमच्या पाया पडतो म्हणला. सर मी चोरी करत नाही आहे. मग काय करतोस. सर मला शिक्षण घ्यायची इच्छा आहे, पण मला घेता येत नाही आहे. माझे वडील नाही आहेत आणि माझी आई भांडी घासून कसं तर काम करते, त्यामुळं आम्हाला 2 वेळेचं जेवण मिळतं. त्या शिक्षक दया देव, मला तुझं नाव काय. गुरुजी माझं नाव गोपाळ आहे, खरंच मी चोरी करत नाही आहे. त्या खाली त्या खिडकी चढल्यापासून खाली उतरतात आणि तू काय कर, इथं माझं घर आहे जवळ, सायंकाळी 6:30 वाजता यायचं तू. आणि यायचं आणि मी तुला शिकवणार, मी तुला पुस्तकं देणार, मी तुला वह्या देणार. म्हटल्यानंतर गोपाळा इतका आनंद अश्रू येतात आणि तो जाऊन त्या गुरुजीला कटकन मिठी मारतो. गुरुजी खरंच तुम्ही शिकवणार. हो नक्की शिकवणार म्हणले, काळजी करू नकोस. आणि हे कोणाला सांगायचं नाही आहे म्हणतो.
तुला मी शिकवणार. मग मग याचा नियम ठरलेला. आईला सांगतो, आई मी जरा फिरायला जातो म्हणणार. आणि 6:30 ते 7:30पर्यंत तो काय करतो, त्या सरांच्याकडे शिकायला जातो. ह्याला वाचायला येऊ लागतं, लेखन येऊ लागतं, अक्षर सुंदर होतात, चांगलं बोलू लागतो तो. त्यामुळं नाही का अशा तऱ्हेने नाही काय ते शिक्षक म्हणजे दुसरे कोणी नसतात, त्या शाळेचे मुख्याध्यापक असतात. मग त्यांनी काय करतात, त्या त्या मुलाचं ते शाळेत घालतात. वैशिष्ट्य असं की त्यावर्षी त्याला परीक्षा पास उत्तीर्ण होतो आणि निकाल आल्यानंतर ह्याला माहीत नसतं माझं नाव शाळेत आहे, माझी हजेरी केली जाते हे माहीत नाही आहे. आणि मग तो निकाल आल्याच्या त्या दिवशी तो सरांच्या घरी जातो. जे मुख्याध्यापक असतात शिकवणारे त्यांच्या घरी जातो तो. आणि घरी गेल्यानंतर मुख्याध्यापक काय करतात, त्याला पेढे देतात. हो मग तो पेढे कसले, अरे गोपाळ तू पास झालास. काय तर बोलताय म्हणले, मी कुठे शाळेत आहे म्हटला, माझं नाव नाही, माझं काय नाही, माझं युनिफॉर्म नाही, फक्त मी तुमच्या शिकायला एवढं खरं आहे. नाही रे बाळा, मी तुझं नाव घातलेलं आहे शाळेत. तू मी कोण आहे माहिती आहे का तुला, का नाही तुम्ही गुरुजी आहे. मी गुरुजी नाही आहे, मी त्या शाळेचा मुख्याध्यापक आहे. तुझं नाव घातलेलं आहे आणि तू शाळेमध्ये सर्व विद्यार्थी पहिला आलेला आहे आणि पुढलं शिक्षण तुझं सर्व शाळा करणार आहे म्हटल्यानंतर इतका आनंद होतो. गोपाळ आनंदाने उड्या मारतो, इतकं उड्या मारतो. आणि ते कार्ड घेऊन नाचत करत नाचत घरी जातो. आईला म्हणतो मी पास झालो असं म्हटल्याबरोबर आई धरते, त्या कानात ठेवून देते. गाढवा, शाळेत नाही पास कसं झाला असतो. अगर खरंच आई मी पास झालो आहे, तुला माहीत नाही काय, ते मुख्याध्यापक आपल्या साईडला जातात, त्याने मला शिकवलं आहे, त्याने मला शाळेत नाव काढलेलं आहे आणि मी उत्तीर्ण झालेलो आहे असं म्हटल्यानंतर आईच्या डोळ्यात पाणी येतात. बघा म्हणजे परिस्थिती कशी होती. ह्या मुलाला जीवनामध्ये शिकण्याची जिद्द होती आणि जिद्दीपोटी ह्या मुलानं इतकं चांगलं यश संपादन केल्या बोलल्यानंतर आई त्या मुलाला गोपाळा घेऊन कटकून मिठी मारते आणि दोघंजण रडतात, आनंदाश्रू येतात. माझं पोरगं परिस्थिती नसतानाच शिकलं. मग ती दोघंजण त्या गुरुजीकडे जातात. त्याची गोपाळ आणि गोपाळची आई हे दोघं मिळून जातात आणि गुरुजींच्या नाही का पायाखाली डोकं ठेवतात. आणि त्या आईमध्ये, गुरुजी तुमचे किती उपकार मला झाले बघा की, कारण आम्हाला शिकण्याची इच्छा असूनसुद्धा आम्हाला शिकता येत नव्हतं. पण ह्या मुलाची जिद्द खूप छान होती. आणि तो डब्यात जाता तो काय करत होता, खिडकीमध्ये जाऊन जे शिक्षक शिकवतात त्याच्याकडं बघून तो शिकत होता. मला माहीत होतं तो सुंदर अक्षर काढत होता हे, पण मी त्याला सांगत नव्हते. पण तुम्ही त्याला गुरु भेटला आणि त्या गुरु खरं महान असतो ह्या कथेमुळे मला कळालं. गुरुजी म्हणतात, अहो काकू काळजी काही करू नका, ह्या पुढे सर्व शिक्षण मी याचं पूर्ण मी घेणार आणि तुम्हीसुद्धा काळजी करू नका. हा मुलगा मला दत्तक द्या म्हणजे शिकण्यासाठी माझ्याकडे द्या, मी त्याला शिकवतो, खूप खूप मोठा करतो. अशी इच्छा असणारी मुलं आज समाजामध्ये कमी आहेत. मला शिकायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे ही इच्छा असणारी मुलं खूप कमी आहेत. तुमचा मुलगा गोपाळ हा गोपाळ नाही आहे, गोपाळराव होईल, मोठा अधिकारी होईल आणि तुमची जी दुःख आहेत ती दुःख नष्ट होतील. अशा तऱ्हेने एक गरीब मुलगा